करा. हा, आता मी काय करायचंय, सगळेजण तर तुम्ही मला दिसताय. सूत्रसंचालक बोला ना. नमस्कार सर्वांना. ओके. आज आपण वाचकपीठ प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्यिक परिषद आणि यंत्र अभियांत्रिकी बॅच 1984 शासकीय तंत्रनिकेतन धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने बहिरूची आजी हा चंद्रकांत भोसले सर यांचा बाल चित्रकथा संग्रह, त्याच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण इथे ऑनलाईन एकत्रित जमलेलो आहोत. सर्वांचंच पुन्हा एक बार हार्दिक स्वागत करते. आणि चंद्रकांतजी यांची ही बालचित्र कथा आपण इथे त्याचा प्रकाशन सोहळा इथे आपण संपन्न करणार आहोत. आदरणीय नरेंद्र देशमुख सर यांनी हा संग्रह संपादित केलेला आहे. तर आपल्या सर्वांचंच, प्रमुख अतिथींचं आणि सर्वांचंच स्वागत. आणि थोडक्यात या मागची भूमिका विशद करण्यासाठी आपल्या समोर मी आमंत्रित करते आदरणीय भास्कर निर्मळ पाटील यांना. वाचक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष असलेले भास्कर निर्मळ पाटील आपल्याला या प्रकाशनामागची आपली भूमिका आणि थोडक्यात पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी आपण आमंत्रित आहात. सर भास्कर निर्मळ पाटील. नमस्कार ताई, माझा आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय माझा? हो, येतोय. नमस्कार सर्वांना. नमस्कार. ही संध्याकाळ एक चांगल्या कार्यक्रमासाठी आपली सादरी होते. तर मी सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. वाचकपीठ प्रतिष्ठान, शब्दगंध साहित्यिक परिषद आणि यंत्र अभियांत्रिकी 1984 ची बॅच शासकीय तंत्रनिकेतन धुळे या 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि कारण आहे प्राचार्य चंद्रकांत भोसले लिखित आणि इंजिनियर नरेंद्र देशमुख संपादित बहिरूची आजी या बालचित्र कथा मालेतील दुसऱ्या कथेचं ऑनलाईन प्रकाशन सोहळा. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्याला एकेकाळचं आमच्या औरंगाबादचं भूषण, आता पुण्याला राहतात त्याच्यामुळं पुणेकर झालेत, तर ह्या दोन्ही जोंधळे दाम्पत्य मराठी साहित्याला नवीन नाहीये. खूप मोठं काम, मोलाचं आणि भरीव असं काम दोघांनी केलेलं आहे. आणि आम्हाला वैयक्तिक मला आणि औरंगाबादचं माझ्या वास्तव्य 30 वर्षाचं असल्यामुळं आम्हाला इंदुताईंचा आणि महावीर काकांचा खूप अभिमान आहे. आज आपल्याला या बालचित्रकथा संग्रहाचं प्रकाशन, ऑनलाईन प्रकाशन इंदुताई जोंधळे यांच्या हस्ते पार पडतंय. तर याबद्दल आपण सर्व खरे तर त्यांचे ऋणी आहोत. या ठिकाणी दुसरं एक महत्वाचं व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर आहे. धुळे येथील बालमानस शास्त्रतज्ञ डॉक्टर प्रियंका गोराणे मॅडम याही आपल्याला आज एकंदरीत मार्गदर्शन करणार आहे बाल साहित्य आणि बाल मानसशास्त्र या अंगाने. आणि याचबरोबर आपण हा संग्रह ज्यांच्यासाठी आहेत असे बालक वर्गातून, मुलांमधून आपण दोन मुली या ठिकाणी बोलणार आहेत. एक सांगलीमधनं आहे शर्वरी पाटील आणि दुसरी आहे एका छोट्याशा खेडेगावातनं, चिंचोली गाव आहे नगर जिल्ह्यात, त्या ठिकाणी गागरे ही मुलगी बोलणार आहे. तर यांच्या या तिघा चौघांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं
आज हा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे. मी आपल्या सर्व जे काही उपस्थित या ठिकाणी आहे त्या सर्वांचं वरील तीनही संस्थांतर्फे स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपलं सर्वांचं म्हणजे आपल्या पिढीचं सामाजिक, सांस्कृतिक आणि हे जे काही भरण पोषण झालेलं आहे तर ते आपल्या त्या काळच्या आजूबाजूच्या कुटुंबातल्या ज्येष्ठांच्या संस्कारामुळे झालेलं होतं. आणि यामध्ये मौखिक परंपरेला त्यावेळेस थोडंसं प्राधान्य दिलं जात होतं. वेगवेगळे सणवार असतील, वेगवेगळे उत्सव असतील, शाळा असेल, या ठिकाणी मौखिक परंपरेतून जी काही गाणी कथा आपण त्या काळी ऐकल्या आणि त्या ऐकून आपण जे काही थोडेसे घडत गेलो, आपल्याला जे काही यामधून आपल्या लहानपणची आणखी काही मासिकं होती, आपल्या सगळ्यांना माहिती, मी नावं काही सांगत नाहीये. तर ती मासिकं होती, त्या मासिकातल्या कथा आपण वाचल्या आणि या सगळ्या गोष्टी ज्या होत्या तर त्या आज जाणवण्या इतपत कमी होत आहेत. हे एक निरीक्षण आहे. काळानुरूप या गोष्टी कमी झाल्यात आणि ज्या दिसत आहेत त्यामध्ये काहीतरी कधी कधी चुकीच्या गोष्टी दिसत आहेत. रूढी परंपराला थोडंफार स्थान आहे. तर हे जे काही चुकीची गोष्टी आहेत तर या गोष्टींचं काही प्रमाणात काही ठिकाणी प्रदूषण बालसाहित्यात दिसतंय, असं एक निरीक्षण आहे. आणि याचबरोबर आता जे काही तांत्रिक तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे तर मीडियाच्या उपलब्ध जे काही स्रोत आहेत, अनेक स्रोत आहेत, तर त्यामधून कधी कधी असं जाणवतंय की जनमानसात दुरावे, असमानता अशा काही चिंताजनक गोष्टी दिसत आहेत. आणि याचा परिणाम विशेष करून आपल्यावर तर होतोच आहे, पण जास्त परिणाम आणि ठळक परिणाम हा बालमनावर होतोय. आणि बालमन की जी उद्याची एक सक्षम पिढी आहे, तर त्या पिढीच्या बालमनावर जो होताना दिसतोय तर ते कुठेतरी धोकादायक आहे. एकंदर समाज घातक अशी ही गोष्ट आहे. आणि यासाठी सक्षम दर्जेदार बालसाहित्य, मग ते कोणत्याही स्वरूपातलं असो, ते येणं गरजेचं आहे. आणि विशेषत्वाने बालकांना जी काही आज गरज आहे, म्हणजे त्या काळची गरज वेगळी होती, आताची गरज आहे, आताची जी गरज आहे ती गरज भागणं हे एक मोठं असं कार्य आपल्या समोर आहे. मित्रांनो, सुबोध आणि आकर्षक चित्रमालिकेतून साधी सरळ भाषा, रोचक वर्णन, कथात्मकता याद्वारे मनोरंजन, नैतिक मूल्य, ज्ञानार्जन, सामाजिक दायित्व आणि भाषिक कौशल्य विकसित होण्यासाठी दर्जेदार बालसाहित्य हे आजच्या काळात गरजेचं आहे. आणि अशा सद्यस्थितीतील मूल्यात्मक गोष्टीवर भर देणं आपल्याला गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. परंतु यामध्ये अनिष्ट रीतिरिवाज, रूढी परंपरा, तसेच सामाजिक, धार्मिक, जातीय भेदभाव यांचा बालमनावर चुकीचा परिणाम होणार नाही याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. आणि ती आपण आपल्या साहित्यात त्याची काटेकोर दक्षता घ्यावी. ज्ञानार्जनाबरोबर सामाजिक, सांस्कृतिक एकजिन्सीपणा आणि त्या एकजिन्सी संस्कार देणं आपल्या पिढीचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. आणि मला एकंदरीतच भैरूची आजी या बालचित्र मालिकेतून लेखक चंद्रकांत भोसले आणि संपादक नरेंद्र देशमुख यांची वाटचाल योग्य दिशेने चालू होताना दिसते आहे. आणि त्याच मालेतला दुसऱ्या कथेचं प्रकाशन आज होतं आहे. आपण त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. धन्यवाद.
धन्यवाद सर. आपल्या प्रास्ताविकातून उपस्थित पाहुण्यांचा यथोचित परिचय आपण करून दिलात आणि त्याचबरोबर त्यांचं स्वागतही केलं आणि या कार्यक्रमाच्या प्रकाशनामागची आपली भूमिकाही आपण अधिक स्पष्टपणे इथे मांडलीत. तर कार्यक्रमातला पुढे जात असताना या बालचित्रकथा संग्रहाचे लेखक, बालचित्रकथेचे लेखक आदरणीय चंद्रकांतजी भोसले सर यांच्याशी आपण संवाद साधूया. मी आदरणीय चंद्रकांतजी भोसले सर यांना विनंती करेल की आपण या निमित्ताने आमच्याशी सुसंवाद साधावा. आदरणीय चंद्रकांत भोसले सर. नमस्कार. सन्माननीय इंदुमती जोंधळे मॅडम, थोडा वेळ लागेल, तो मॉनिटर करतोय ना. ओके ओके ठीक. हा, एक भोसले सर. हो हो हो. आज या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते या चित्रकथेचं प्रकाशन होणार आहे अशा सन्माननीय इंदुमती जोंधळे मॅडम, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या बाल मानसोपचार तज्ञ डॉक्टर प्रियांका संदीप गोराने, वाचकपीठ प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, शब्दगंध साहित्यिक परिषदेचा परिवार आणि 1984 ची यंत्र अभियांत्रिकी बॅच शासकीय तंत्र निकेतन धुळे, बालमित्रांनो, आई बाबा, आजी आजोबा, शिक्षक शिक्षिका आणि सर्व साहित्यप्रेमी वाचक मित्र आणि मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन आमचे मित्र भास्कर निर्मळ पाटील यांचं आहे. आज भैरूची आजी या बालचित्रकथेचा प्रकाशनाचा हा विशेष क्षण आहे. ही चित्रकथा माझ्या मनात खूप दिवसापासून घर करून बसली होती. भैरू नावाचा एक लहान मुलगा, त्याची आजी, दोघांचे नाते, दोघांचे बोलणे, हसणे, खेळणे, रुसवे फुगवे, कधी एकमेकांना आधार देणं, हे सगळं मला माझ्या बालपणीतील आठवणी, आजूबाजूच्या आजा आणि नातवंडांच्या गोष्टी आणि आयुष्यातील साध्या सोप्या आनंदातून पाहायला मिळालं. बालचित्रकथा म्हणजे फक्त शब्द आणि चित्रांचा खेळ नाही, तर लहान मुलांच्या मनात कल्पनांचे पंख लावणे, त्यांना जग समजावून सांगणे आणि त्यांच्या भावनांना बळ देणे आहे. भैरूची आजी, मी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आजी नातूचं प्रेम किती खोल आणि मायवळ असते, ते कसे एकमेकांना समजून घेतात आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीतून कसा मोठा आनंद मिळतो, ही चित्रकथा लिहिताना मला खूप आनंद झाला. आमचे मित्र नरेंद्र देशमुख यांनी या पुस्तकाची सजावट केली. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कुशल वापराने चित्र काढली. कथेतील शब्दांचे त्यांनी संपादन केलं, वाक्यांचं संपादन केलं. सुंदर चित्रांनी तर ती आणखी जिवंत केली. कथा लिहून चित्रकथेत रूपांतरित करण्यासाठी नरेंद्र देशमुख यांचे सोबत ऑनलाईन किमान 16 ते 17 आमच्या बैठका झाल्या. नरेंद्र देशमुख यांचे प्रचंड कष्ट या कथेसाठी आहेत. तसेच आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर च.वी. जोशी यांच्या डोक्यावर सतत आम्ही लोड देत असतो, तो म्हणजे व्याकरणाचा. तो त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पेलला. तसेच आमचे मित्र शरद देशमुख, भास्कर निर्मळ पाटील, तसेच काही सुजाण वाचकांचेही या पुस्तक निर्मितीत आम्हाला अमोल सहकार्य लाभले. आज ही कथा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे हे पाहून मन भरून येत आहे. विशेषतः आजच्या या डिजिटल युगात दूरवरून काही का होईना पण मुलांच्या हातात मनात पोहोचवण्याचा हा आमचा यशस्वी प्रयत्न आहे, अशी एक आशा आहे. मी या चित्रकथेसाठी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि सर्वात महत्वाचे तुम्हा सर्व बाल वाचकांचे. तुम्ही ही चित्रकथा वाचाल, तिच्यात रमाल, भैरू आणि आजीच्या गोष्टी ऐकाल आणि तुमच्या आजी आजोबांशी अजून जास्त जवळीक साधाल असं मला वाटतं. शेवटी एकच विनंती आहे,
ही चित्रकथा वाचून झाल्यावर तुमच्या आजीला एकदा घट्ट मिठी मारा आणि भैरूची आजी सारखी मायोड एखादी गोष्ट त्यांना सांगा. धन्यवाद. धन्यवाद सर. भैरूच्या आजी मागची आपली भूमिका आणि त्यामागची प्रेरणा याचा विस्तृत आढावा आपण आपल्या मनोगतातून इथे घेतला. खूप सुंदर मनोगत आपण इथे व्यक्त केलं सर. आणि खरं तर बालवाचकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी आपण सुरू केलेली ही साहित्यिक सेवा असंच म्हणावं लागेल. त्यांच्या हातात तो हा बाल चित्रकथांचा जो मेवा पडत आहे त्याला ते आनंदाने स्वीकारतील आणि आनंदाने त्या वाचन चळवळीला पुढे नेतील अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही. यानंतर आपण प्रकाशन सोहळा संपन्न करणार आहोत. ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे एकत्रित जमलेलो आहोत, आपण सर्वजण जाणताच आहात. बाल साहित्यिका म्हणून ज्यांची ओळख सर्व अवघ्या महाराष्ट्राला आहे, अशा बाल साहित्यिका सन्माननीय इंदुमती जोंधळे ताई इथे उपस्थित झालेले आहेत. आज त्यांच्या शुभ हस्ते हा प्रकाशन सोहळा आपण संपन्न करणार आहोत. मी ताईंना विनंती करेल की आपण आज भैरूची आजी या बालचित्रकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा आपण संपन्न करावा. आदरणीय इंदुमती ताई. धन्यवाद. अभिनंदन. पुस्तकाचं प्रकाशन झालं. धन्यवाद. धन्यवाद. पुस्तक अतिशय छान झालेलं आहे. भोसले सरांचे आणि नरेंद्र देशमुख सरांचे कष्ट या पुस्तकात पानोपाणी दिसतात. अतिशय व्यवस्थित छान चित्र आहेत आणि आजच्या मुलांना जे मोबाईलच्या युगामध्ये रममाण झालेले आहेत, त्यांना त्याच्यातून लक्ष विचलित करायला हे पुस्तक नक्कीच कामी पडेल अशी खात्री वाटते. इतकं छान पुस्तक भोसले सरांनी लिहिलेलं आहे. त्यामुळं मी ह्या दोघांचेही मनपूर्वक आणि त्यांना मदत करणारे सर्व सहकारी त्यांचेही आणि भास्कर सर यांचेही मनापासून अभिनंदन करते, कौतुक करते. आणि भोसले सरांकडून अजून अधिकाधिक छान साहित्य निर्माण व्हावं, लिहून व्हावं
नव्या पिढीनं त्याच्यामध्ये आकर्षित व्हावं, त्यांनी त्याच्यातून प्रेरणा घ्यावी, लिहायला लागावं, समजून घ्यावं, नातीगोती समजून घ्यावे, मित्रांमध्ये जात धर्म पंथ न पाळता एकजुटीने राहावं, खेळावं एकत्र, मनसोक्त शेतामध्ये. आता शेत तर शहरातल्या मुलांना नाही माहिती, परंतु त्यांनी खेळावं, खूप काही आयुष्य लहानपण एन्जॉय करावं, अशी ही कथा आहे. आणि हेच या कथेचं मूळ बीज आहे. आणि शेवटी मूल्य आजीकडून हेच दिलं जातं की एकीचं बळ काय असतं. कुठेही जाताना मित्रांनी आपल्या घरातल्या माणसांना सांगावं की आम्ही इथं चाललेलो आहे, काय आहे, मोठ्यांना टाळू नये. आणि जर तसं झालं तर संकट येऊ शकतात, त्या संकटाच्या वेळेला मोठी माणसंच मदतीला येतात, हे या कथेतून लक्षात येतं. जरी आजी भैरूची वयस्कर असली तरी अतिशय शूर पराक्रमी, कष्टाळू आणि मायाळू आहे. त्यामुळं तिनं मायाळू आणि शिवाय माणसाला माणूस पण देणारी, जरी तो चोर होता त्याला मारलं तरी त्याला मलमपट्टी करणारी आजी. शेवटी मानवता मूल्य हे जास्त महत्वाचं आहे. एकमेकांवर प्रेम करणं. पोलिसांच्या तावडीत त्याला नंतर देण्यात आलं, परंतु त्याच्या अगोदर मात्र त्याला त्यांनी मलमपट्टी करून त्याला न कुठल्याही प्रकारचा परत मार न देता, त्याला शिव्या वगैरे न देता त्याला पाठवून दिलं. हे जे लहान मुलांच्या मनावर बिंबवणं आहे की दुसऱ्याबद्दल आपल्याला प्रेम पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे. आणि शेवटी जगामध्ये प्रेमाशिवाय काहीच नाही हो. माणूस माणसाला प्रेमानं जिंकू शकतो, हे या बालचित्रकथेतून आपल्याला लक्षात येत आहे. तेव्हा यासाठी लेखक, संपादक आणि सर्व संपादन करणार यातले नरेंद्र देशमुख सर यांचे मनपूर्वक खूप खूप अभिनंदन आणि सर्वांचे आभार. तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं, मला ही संधी दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा औरंगाबादच्या माझ्या सर्व आठवणी जागृत झाल्या, त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद आपले. आणि हा संग्रह याबद्दलची आपली भूमिका आपण इथे विशद केली. यानंतर या संग्रहाबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया इथे स्पष्ट करण्यासाठी मी आमंत्रित करेन उमेश खेले सर यांना. यंत्र अभियांत्रिकी 1984 बॅच, शासकीय तंत्रनिकेतन धुळे याचे उमेश खेले सर, आपण संग्रहाबद्दल इथे नोंदवावं अशी अपेक्षा आहे. सगळ्यांना नमस्कार. मी उमेश खेले. आजच्या या ऑनलाईन प्रकाशन समारंभामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मागच्या वेळी आपण सर्वांनी माझे मित्र श्री चंद्रकांत भोसले लिखित आणि नरेंद्र देशमुख संपादित विठू या चित्रकथेला जो सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचा यंत्र अभियांत्रिकी बॅच 1984 शासकीय तंत्रनिकेतन धुळे यांच्या वतीने आभारी आहे. विठूच्या यशाने आम्हाला एक नवा विश्वास दिला होता आणि त्याच उत्साहाच्या जोरावर आज आम्ही पुन्हा एकदा एक नवी चित्रकथा, जिचं नाव भैरूची आजी आहे, घेऊन आपणासमोर आलो आहोत. आजच्या डिजिटल युगात जिथे मजकूर वाचण्याचे प्रमाण कमी होत चालले, तिथं चित्रकथा हे माध्यम अत्यंत प्रभावी ठरते. म्हणूनच आम्ही सर्वांनी अशा प्रकारच्या चित्रकथा निर्माण करून समाजासाठी उपलब्ध कराव्यात असे ठरवले आहे. प्राध्यापक चंद्रकांत भोसले यांच्या लेखणीतून साकारणाऱ्या कथा आणि नरेंद्र देशमुख यांचे तितकेच समर्थ संपादन यामुळे चित्रकथेला एक वेगळीच उंची प्राप्त होते. असं आपण विठू चे ज्यावेळेस प्रकाशन केलं त्यावेळेस आपल्याला ते जाणवलं. आणि आता भैरूची आजी या दोन्ही कथा वाचल्यानंतर आपणास याची अनुभूती येईलच. तंत्रज्ञानाचा वापर करून साहित्य सर्वसामान्यापर्यंत पोहोचवणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. म्हणूनच भैरूची आजी ही चित्रकथा आम्ही तुम्हा सर्वांना ई स्वरूपात ही पूर्णपणे मोफत उपलब्ध असणार आहे. ओके. या कथेची लिंक फेसबुकवर सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपणास ही कथा पूर्णपणे मोफत वाचावयास उपलब्ध असेल.
त्यानंतर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कलाकाराला किंवा कोणत्याही लेखकाला केवळ दाद हवी असते. ही चित्रकथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, विशेषतः लहान मुलापर्यंत पोचवावी अशी मी आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपणास विनंती करतो. आजच्या पिढीला आपल्या मातीतील गोष्टी सांगणे ही काळाची गरज आहे. ही चित्रकथा वाचून तुम्हाला काय वाटले, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, कारण तुमच्या प्रतिक्रियाच आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी बळ देणार आहेत. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. चित्रकथेबद्दलचं आपलं मनोगत आपण इथे व्यक्त केलं. आभार आपले पुनश्च एकदा. आणि आपण सर्वजण जाणताच की ही चित्रकथा आपण बालवाचकांसाठी निर्मिलेली आहे. बालवाचकांनी त्याचा आस्वाद घ्यावा ही यामागची कल्पना आणि भूमिका आहे. खरं तर त्यांच्या बालवाचकांमध्ये वाचन संस्कृतीला बळ देण्यासाठी आदरणीय प्राचार्य चंद्रकांतजी भोसले सर आणि आदरणीय नरेंद्र देशमुख सर यांच्या संयुक्त म्हणजे प्रयत्नातून ही बालचित्रकथा आपण बालवाचकांपर्यंत पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. तर बालवाचकांना याबद्दल काय वाटतं हे जाणून घेणं तितकंच आपल्याला साठी महत्वाचं आहे. इथे बालवाचक शर्वरी पाटील इथे उपस्थित झालेली आहे. जिल्हा परिषद शाळा हरोली, तालुका कवठे महाकाळ, जिल्हा सांगली येथून ही बालवाचक इथे उपस्थित झाली आहे. तर तिचं मनोगत ऐकणं आपल्याला जास्त महत्वाचं वाटतं इथे, आणि म्हणून मी आमंत्रित करते शर्वरी पाटील हिला आणि विनंती आहे की आपलं मनोगत आपण इथे मांडावं. शर्वरी पाटील. शर्वरी, व्हिडिओ आणि ऑडिओ सुरू कर. शर्वरी, व्हिडिओ सुरू कर. या मॅडम तिच्याजवळ मोठं नाहीये का कुणी? मनीषा मॅडम, मनीषा पाटील. शर्वरी, विचार की तिला. मॅडम ठीक आहे, तोपर्यंत दुसरी मुलगी येते का ती जॉईन होईल. ठीक आहे, आपण शर्वरी जॉईन झाली की आपण तिला ऐकूया. त्यापूर्वी आपण ऐकूया बालवाचक अनुष्का तात्यासाहेब गागरे हिला. चिंचोली गावाची ही कन्या, चिंचोली तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर इथून ही जॉईन झालेली आहे. तर अनुष्का तात्यासाहेब गागरे की आपण बोलावं. भैरूच्या आजी ही चित्रकथा चिंचोली येथील भैरूच्या आजी ही कथा चिंचोली येथील प्राध्यापक श्री चंद्रकांत भोसले यांनी लिहिलेली अत्यंत सुंदर बालकथा आहे. ही कथा हिरवगार गावात सुरू होते. भैरू व त्याची आजी यांचे नातेसंबंधाबाबतची ही अत्यंत सुंदर कथा आहे. भैरू व त्याचे मित्र यांच्यातील खेळ व गमती जमती याचे वर्णनही खूप चांगले आहे. भैरू व त्याचे मित्र चोराला कसे पकडतात व आजी चोराचा कसा सामना करते ह्याचे वर्णनही खूप सुंदर आहे. एकी असली की सर्व संकटावर मात करता येते हा संदेश या कथेतून मिळतो. भय, रहस्य आणि अपार शौर्याने भरलेली ही कथा मुलांच्या मनातील भीती दूर करून त्यांना शौर्याचा व सत्याचा मार्ग दाखवते. छान छान, खूप सुंदर. तुझ्या मनातील भावना इथे शब्दामध्ये तू व्यक्त केल्यात. छान वाटलं. खरं तर अशाच बालकांच्या प्रतिक्रियांची आम्हाला प्रतीक्षा आहे. छान छान सांगितलं. आता आमंत्रित करूया शर्वरी जॉईन झालेली असेल तर
तुझं मनोगत ऐकायला आम्ही निश्चितच उत्सुक आहोत. शर्वरी पाटील. ती घरी असेल त्यामुळे ती मनीषाताई शर्वरी पाटील. ऑडिओ चालू असेल तर बोल शर्वरी, राहू दे व्हिडिओ. शर्वरी आवाज ऐकू येते का माझा? शर्वरी. हॅलो. हा बोल बोल. हा बोल. हा ओके. नमस्कार, माझे नाव शर्वरी विजय पाटील. मी सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील हरोली या छोट्याशा गावामध्ये राहते. माझ्या शाळेचे नाव श्री महालक्ष्मी हायस्कूल देशी हरोली. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. मला काही दिवसांपूर्वी चंद्रकांत भोसले सरांची भैरूची आजी ही बालचित्रकथा वाचायला मिळाली. आजी कुणाला आवडत नाही बरं? आजी सर्वांना आवडते. मला सुद्धा एक आजी आहे, ती मला फार आवडते. त्यामुळे मला भैरूची आजी कशी असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता झाली. त्यामुळे मी ही कथा उत्सुकतेने वाचू लागली. या कथेत छोटस गाव, हिरवीगार शेती, निळाशार पाण्याची झुळझुळ वाहणारी नदी व अशा हिरव्यागार परिसरात राहणारा भैरू, आजी, त्यांचा कुत्रा चिमण आणि भैरूचे मित्र या सर्वांची मजा मस्ती, धाडस आणि हे सर्व मिळून निर्भयपणे संकटाला कसे सामोरे जातात हे अनुभवायला मिळते. या कथेतील भैरूची आजी मुलांची खूप काळजी करणारी आहे. तसेच ती खूप धाडसी आहे. भुताळी बनून आलेल्या चोरापासून ती मुलांचे रक्षण करते. या कथेत भुताळी हा मी नवीन शब्द पहिल्यांदाच वाचायला आवडला. तसेच गलोल हा शब्दही मी पहिल्यांदा वाचला. आम्ही या खेळाला लगोरी असे म्हणतो. या कथेमुळे हे नवीन शब्द मला कळाले. या कथेतील चिमण हा कुत्रा मला भारी वाटला. आमच्याही घरी एक कुत्रा आहे. आम्ही त्याला टॉमी या नावाने बोलवतो. त्याची आणि माझी खूप चांगली गट्टी आहे. आपण प्राण्यांवर प्रेम केले तर प्राणी आपल्यांवर त्यापेक्षाही जास्त प्रेम करतात. चिमणने अशी सर्व मित्रांची काळजी घेतली. भुताळीला ओळखून त्याने भुंकायला सुरुवात केली. प्राणी प्रामाणिक असतात असे आमचे शिक्षक आम्हाला सांगत असतात आणि ते खरेच आहे. भैरूची आजी या कथेतील सर्वच पानावरील चित्रे मला फार आवडली. चित्रांमुळे कथा समोरच घडते आहे की काय असे वाटत होते. माझ्या मैत्रिणींसोबत मी ही कथा वाचली. माझ्या आजीलाही वाचून दाखवली. त्यांना ही कथा फार आवडली. आदरणीय चंद्रकांत भोसले सरांनी लिहिलेल्या या कथेचा शेवटही अगदी बोध देणारा होता. चांगल्या माणसांचे नेहमी चांगले होते व वाईट माणसांचे वाईटच, हे भैरूच्या आजीने शिकवले. कथा समजायला सहज सोपी होती. मी माझ्या शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही कथा सर्व वर्ग मित्र मैत्रिणींना वाचायला पाठवली आहे. त्यांनाही नक्कीच आवडेल. संकटातही रघुचे मित्र त्याला सोडून गेले नाहीत. यातून आपल्याला कळते की संकटात जो मदत करतो तोच खरा मित्र. मोठ्या व्यक्तींचे ऐकले पाहिजे. येणाऱ्या संकटाला न घाबरता एकजुटीने सामोरे गेले पाहिजे, हेही या कथेतून शिकायला मिळते. मला इथे या कथेवर विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी चंद्रकांत भोसले सर, भास्कर निर्मळ सर आणि मनीषा पाटील मॅडम यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. खूप सुंदर मनोगत मांडलंस शर्वरी. तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन. खूप छान बोलली आणि कथा म्हणजे तुला जी समजली ती आमच्या समोर तू मांडलीस. खूप छान वाटलं ऐकून तुला. अशीच पुन्हा पुन्हा बोलत राहा. एखाद्या मोठ्या समीक्षकालाही लाजवेल अशा प्रकारे आपलं मनोगत शर्वरीने इथे शेअर केलं आपल्याशी. आणि खरं तर हे बालवाचकांचं मत ऐकणं इथे जास्त गरजेचं आहे आपल्याला. ही कथा बालवाचकांसाठी निर्मिली आहे. त्यामुळे आता आपल्या
सोबत दुसऱ्या ज्या प्रमुख अतिथी इथे उपस्थित झालेले आहेत, बाल मानसशास्त्र तज्ज्ञ आहेत त्या डॉक्टर प्रियांका संदीप गोराणे मॅडम. तर त्यांना मी विनंती करेल की आपण आपलं भाष्य या बालचित्रकथेच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवावं. आदरणीय डॉक्टर प्रियांका संदीप गोराणे मॅम, आपल्याला विनंती आहे की आपण नमस्कार. बोलावं. सगळ्यांना आवाज येतोय? हो येतोय मॅम, येतो बोला. येतोय ना? नमस्कार. आज आपण इथं भैरूची आजी या बालचित्रकथेच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती एकत्र आलेलो आहोत. खरं म्हणजे ते सगळ्यात पहिले चंद्रकांत भोसले सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांचे मी खूप मनापासून अभिनंदन करते. आणि त्यांनी जो उपक्रम हातात घेतलेला आहे तो सध्याच्या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलांसाठी वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मोलाचा ठरणार आहे. त्याचबरोबर आपल्या धुळे शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे सगळेच जण, म्हणजे आता मी बघते ऑनलाईन याच्यावरती मला सगळे व्हिडिओ दिसत आहेत, सगळे वयस्कर आणि रिटायर मंडळी दिसत आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आत्ताच्या पिढीला इतक्या चांगल्या पद्धतीने मूल्य संस्कार देऊ शकतो याचा विचार येणं आणि प्रत्यक्षात त्या तंत्रज्ञानासोबत आपण त्याची जोड घालून देणं हा खूपच सुंदर आणि अभिमानास्पद उपक्रम आहे. जसं आपण म्हणतो की सध्याच्या काळामध्ये वाढती स्पर्धा, मानसिक ताणतणाव, अभ्यासाचे ओझे, संपूर्ण अपूर्ण झोप, जंक फूडचे अतिप्रमाण, संघर्ष, सोशल मीडिया व अनेक कारणांमुळे आई वडील सगळं चिंतेत असतात की आपल्या मुलांना आपण कसं घडवलं पाहिजे. त्याच्यातच आपण समाजामध्ये बघतोय की विभक्त कुटुंब पद्धती, आई वडील आणि आपली मुलं, त्यातही आई वडील हे दोघे कामावर जाणारे, मुलं दिवसभर कोणाच्या भरोश्यावरती. पूर्वीच्या काळामध्ये घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. घरामध्ये आजी आजोबा, काका काकू, आत्या मामा असे सगळेच नातेवाईक असायचे, त्यामुळे मुलांना संस्कार करण्याची अशी विशेष गरज नाही पडली. परंतु आता मानवाचं जीवन हे यंत्रवत झालेलं आहे. लहान मुलांना आपण सकाळी उठलो की शाळेची तयारी कर, दप्तर भर, हा क्लास तो क्लास, हे वेगवेगळे उपक्रम त्यांचे चालू असतात. त्याच्यामध्ये त्यांना शिक्षण म्हणजे संपूर्ण, आपण असं म्हणतो शिक्षण म्हणजे जीवन जगण्याचं त्यांचं एक साधन झालेलं आहे. पण आपण शिक्षणाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, शालेय शिक्षण आणि मूल्य शिक्षण, ज्याला आपण म्हणतो नैतिक मूल्य आणि संस्कार, हा दोन खूप विभिन्न भाग झालेला आहे. सध्याच्या काळात आपण असं म्हणू की मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समाजामध्ये राहतो. पण मोबाईल आणि तंत्रज्ञानामुळे असं झालेलं आहे की घरामध्ये 4 लोक एकसाथ बसलेले असतात, हॉलमध्येच असतात, पण 4ही जण मोबाईल घेऊन बसलेले आहेत की ज्याच्यामध्ये संवाद एकमेकांमध्ये नाहीये. मुलांना पालकांशी जो भावनिक ओलावा असायला पाहिजे तो त्याच्यामध्ये दिसत नाहीये. दिवसभरामध्ये मुलांवरती जे संस्कार व्हायला पाहिजे त्याचा आपल्याला कुठेही नाम निशाण दिसत नाही. त्याच्यामुळे खूप कमी वयामध्ये मुलांमध्ये अँझायटी झालं, डिप्रेशन झालं, मोठे आपण बघतो की तरुण वयात म्हणजे 8वी 9वीत असतानाच मुलं आत्महत्या करतायत. त्यांचा जो भावनिक विषय आहे ऐकून घेणार असं कोणीच नाहीये. पूर्वीच्या काळामध्ये आपण म्हणायचो की आजीकडून गोष्टी ऐकल्या, आजी आणि नात नातू वगैरे यांचा जो एक संबंध असायचा तो खूपच चांगला, भावनिक आणि आपण असं म्हणणार की प्रेमळ. त्याच्यामध्ये चुका झाल्या तर आपल्याला पाठीशी घालणाऱ्या, पण चुका झाल्या तर त्याला आपण कशा पद्धतीने समजून सांगायच्या याचा आजी आजोबांकडे टेक्निक असायचं. आज ते टेक्निक आपल्याकडे नाहीच आहे. आजी आजोबा नसल्यामुळे घर ओसाड पडली आहेत आणि आई बाबांकडे थोडा वेळ नाहीये. त्याच्यामुळे सध्याच्या काळामध्ये जीवनातल्या काही प्रक्रिया आपल्याला जाणीवपूर्वक आणि संस्कारित पद्धतीने मुलांमध्ये रुजवणं ही काळाची गरज झालेली आहे. आपण म्हणणार की आता खूप मोठ्या मोठ्या शहरांमध्ये आपण बघतोय की मुलांना आपण उच्च शिक्षण देतोय, अतिशय उच्च शिक्षित मुलं छान शिकतात आणि परदेशामध्ये निघून जातात. मग परदेशात गेल्यानंतर त्यांचं सेटलमेंट त्याच ठिकाणी होऊन जातं आणि त्यांना जी मुलं होतात त्यांची आणि आजी आजोबांचं दूरपर्यंत नाही. आपण आता बघतो बऱ्याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांचा पण प्रश्न निर्माण होतोय. तर अशा ठिकाणी आपल्याला ऑनलाईन डिजिटल माध्यमातून ज्या बालचित्रकथा वगैरे आहेत यासारख्या कथांच्या माध्यमातून आजी आणि नातनातू यांचा संबंध कसा जोपासता येऊ शकेल याच्यावरती काम करणारा हा विषय आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भैरूची आजी
या ज्या चित्रकथेमध्ये आपण वाचन करण्यापेक्षा चित्रच इतकी बोलकी आहेत की त्या चित्रावरून आपल्याला अट्रॅक्शन निर्माण होतो की अरे हे काय असेल. मुलांमध्ये जे कुतूहल आहे सध्याच्या काळात 2 मिनिटंही शांत न बसू शकणारी मुलं, ज्यांच्यामध्ये अवधान कक्षा खूप कमी झालेली आहे, ते एका ठिकाणी स्थिर बसू शकत नाहीये. आणि अशा मुलांना आपण सांगितलं की आता वाचन करा, तर वाचनापेक्षा त्यांना आणखी जास्ती कुतूहल निर्माण करण्यासाठी काहीतरी आपण अट्रॅक्शन म्हणावं म्हणून सरांच्या कथेतली प्रत्येक चित्र बोलकी आहेत की ज्याच्यामुळे मुलं आपोआप अट्रॅक्ट होतील की अरे आपण ही कथा वाचली पाहिजे. आता हे चित्र बघितलं तर पुढच्या चित्रामध्ये काय होणार आहे, उत्सुकता निर्माण होते. वेगवेगळ्या प्रकारची आपण गावाकडची भाषा, गावाकडचं निसर्ग, गावाकडच्या सगळ्या गोष्टी याच्यावरती सरांनी एकदम बारकाईने लेखन केलेलं आहे. त्याचबरोबर या कथेमध्ये आजी आणि मुलाचं जे नातं आहे, म्हणजे आपण म्हणतो की एका ठिकाणी असं सांगितलेलं आहे की अरे आजी आपल्या प्रत्येक ठिकाणी सोबतच राहते, आपल्याला थोडंसं वेगळं पाहिजे, आजी का मागे पुढे करते, आजी का आपली इतकी काळजी घेते. अशा पद्धतीचं मुलांच्या मनामध्ये आजीबद्दलचा एक राग किंवा थोडंसं आपणच म्हणू की आजी आपल्याला एकटंच कुठं जाऊ देत नाही, ही जी फिलिंग्स निर्माण होते मुलांच्या मनामध्ये. आणि नंतर जे आपण बघितलंय की जेव्हा भुताळी त्याला पकडते आणि आजीचा आवाज येतो की मुलं घाबरू नका मी येते आहे, तर त्यांच्या मनामध्ये आजीविषयी निर्माण होणारा जो विश्वास आहे, आजीच्या बद्दलची जी आत्मविश्वासाची भावना आहे की आता आजी आली म्हणजे आपण सुरक्षित आहोत, ते अतिशय चांगल्या पद्धतीने तिथं दाखवण्यात आलेलं आहे. की भुताळी ज्यावेळेस भुताळीचा आपण रोल करणारा जो आहे चोर, तो भुताळीचा सोंग करत असतो आणि त्याला नंतर आजी आणि नातू पकडतात, त्याला लागतं आणि मग आजी त्याला म्हणते, त्याला जखम बरी होण्यासाठी मलमपट्टी करते. त्यावेळेस भैरू आजीला विचारतो की आजी तू याला का मलमपट्टी करते, तो काय तुझा नातू आहे का. म्हणजे एक प्रकारची ईर्ष्या पण त्याच्या मनामध्ये निर्माण होते की आजीचं प्रेम जे आहे ते माझ्यासाठीच आहे, ते दुसऱ्यासाठी नको. पण त्याचबरोबर आजी जे त्यांना धडे शिकवते, आजीने त्यांना एक आत्मविश्वासाची धडा दिलेला आहे, ज्यामध्ये आपली पहिली जबाबदारी आहे की आपण घराच्या बाहेर जाताना आपल्या आई वडील आणि घरातल्या मोठ्यांना सांगणं हे आवश्यक आहे. जर आपण न सांगता बाहेर गेलो, तिथं संकटात सापडलो, तर त्यावेळेस आपल्याला खूप त्रास होऊ शकतो. त्यामुळेच घरच्यांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये प्रेम असायला पाहिजे. जरी काही गोष्टी काही त्रासदायक असतील किंवा चुकत असतील किंवा आपल्याला वाटत असेल तर आपण ते संवादातून व्यक्त करायला हवं. त्याचबरोबर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्र निवडताना, मित्र त्या कथेमध्ये खूप सुंदर सांगितलंय की जो उंच फांदीवरती चढलेला त्यांचा मित्र होता, तो जोपर्यंत खाली उतरत नाही तोपर्यंत एवढ्या संकटात असूनही एकही मित्र त्याला सोडून जायला तयार नसतो. भुताळी समोर येऊन जाते तरी ते त्यांच्या मित्राला रघुला घेतल्याशिवाय जाण्याच्या मनस्थितीत नसतात. म्हणजे संकटामध्ये जो कामाला येतो तोच आपला खरा मित्र आहे, याची जी भूमिका आहे. त्याचबरोबर आपल्या मित्रांशी आपण कशा पद्धतीने जुळून राहिलो पाहिजे, एकजूट कशी असायला पाहिजे. त्याचबरोबर माणुसकीच्या नात्यामध्ये आपल्याला करुणा असायला पाहिजे, दया असायला पाहिजे. एखादी व्यक्ती एखादं वाईट कृत्य करते तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. जसं भुताळी बनलेला जो चोर होता त्याला शिक्षा झाली आणि त्याने नंतर सांगितलं की मी आजपर्यंत एकाही मुलाला तिथून नेलेलं नाहीये किंवा किडनॅप केलेलं नाहीये, ही माझी पहिलीच वेळ होती. आणि मग त्याला जे केलं त्याला आपण त्याने ती चूक केली त्याला आपण सहमत नाही आहोत, पण ती चूक त्याला पोटा पाण्यासाठी करावी लागली किंवा परिस्थितीमुळे करावी लागली. तर याचंही म्हणजे तिथे एक्सप्लेन खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचबरोबर गावातील लोकांनी त्यांचा सत्कार केलेला आहे. त्याचबरोबर चिमण जो त्यांचा कुत्रा दाखवलेला आहे त्याच्याबद्दलचं यांचं असणारं प्रेम तेही वाखाणण्यासारखं आहे. तर आता प्रत्येक पालकांनी आपल्या बालकांना या बालचित्रकथा भेट द्याव्यात, ज्यामुळे एक प्रकारे मुलांचे भविष्य आपण उत्तम संस्कारांनी भरलेल्या पेटीची जणू गोरकिल्लीच आपण विद्यार्थ्यांना देत आहोत. भोसले सर आणि नरेंद्र सर यांनी जे इथून पुढे ह्या चित्रकथांचं जे आहे छानपैकी सिरीज सुरू करावी आणि त्याच्यामध्ये प्रत्येक म्हणजे विद्यार्थ्यांना जे आहे नवनवीन कथा गोष्टींची भेट आणि त्याच्यामधून नवनवीन मूल्य संस्कार त्यांच्यावरती रुजवण्यासाठी अनेक लिखाण करावे, त्याच्यासाठी मी त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देते. आज संपूर्ण टीमचं माझ्याकडून खूप खूप अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. आज तुम्ही मला या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
धन्यवाद मॅडम. आपण भैरूची आजी या बाल चित्रकथा संग्रहाबद्दल, चित्रकथेबद्दल आणि एकंदरच बाल मानसिकतेबद्दलच आपलं विश्लेषण, आपलं मनोगत आपण इथे मांडलं. खूप खूप आभार आपले, खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्राकडे आपण वळत आहोत. आदरणीय बाल साहित्यिका इंदुमती जोंधळे मॅडम, ज्यांच्या हस्ते आपण हा प्रकाशन सोहळा इथे संपन्न केला. निश्चितच आपण त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी उत्सुक असालच. मी आपल्याला बोलावं. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम लेखक चंद्रकांत भोसले सर, संपादन, चित्र संपादन आणि सर्व गोष्टी पुस्तकामध्ये चित्राच्या स्वरूपात बाल मानसशास्त्र लक्षात घेऊन चित्र सादर करणारे नरेंद्र देशमुख सर, या सर्वांचं मनापासून अभिनंदन. या ठिकाणी खरोखर ही भैरूची आजी ही जी बालचित्रकथा आहे, ही बालचित्रकथा मुलांना आकर्षित करणारी आहे. आता जसं प्रियंका मॅडम म्हणाल्या की मुलांना स्वतःच्या मुलांना देण्यासाठी वेळच नाहीये पालकांना, कारण दोघंही कमावते आहेत. आणि मुलांना सकाळी शाळेत सोडलं की नंतर एकानंतर एक 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 त्यांचे क्लासेस, त्यांना खेळणं, मित्राशी गप्पा मारणं, हे त्यांना आजच्या मुलांना माहीतच नाही. आणि अभ्यासाचं ओझं. मग ही खेड्यातल्या गमती जमती त्यांनी कधी पाहाव्या, कधी शिकाव्या? त्याच्यासाठी गावाकडे पालकांनी वेळ काढून जायला हवं. आपल्या आई वडिलांकडं, आजी आजोबांचं प्रेम नातवांना मिळालं पाहिजे. भैरूला आई वडील नाहीत काय इथं उल्लेख नाही, परंतु आजी मात्र आहे. जी भैरूची आजी अतिशय शूर आहे, अतिशय प्रेमळ आहे, कष्टाळू आहे. हे जे सर्व या कथेमध्ये सांगितलेलं आहे, हे खरोखर आजच्या मुलांना, शहरी मुलांना अगदी म्हणजे स्वप्नातल्या सारखं वाटत असणार आहे किंवा चित्रपटातल्या सारखं. हे असं प्रत्यक्ष असू शकतं हे माहिती नाही. चिंचेच्या झाडावर चढणं, चिंचा तोडून खाणं, त्याचा आंबट गोड स्वाद घेणं, लगोरी काय असते, गलोल काय असते, हे शहरातल्या मुलांना माहिती नाही. खेड्यातल्या मुलांना गलोलीनं कसं बरोबर नेम धरून मारायचं, कसा नेम बरोबर आंब्यावर मारायचा आणि आंबा पाडायचा, हे गलोलीनं बरोबर, किंवा नको असलेला शत्रूला सुद्धा कसं घायाळ करायचं, हे गलोली सारखा खेड्यातला एक स्वतः बनवलेला रबर आणि दगड आणि काठी, छोट्या छोट्या दोन बाजूने, हे जे आहे नक्की ही शहरातली मुलं म्हणतील ही गलोल काय असते, ते चित्र दाखवायला पाहिजे. शेवटी म्हणजे आपण हे केलंय ना, शेवटी उपहार केलाय बघा तुम्ही, त्याच्यामध्ये गलोलीचं चित्र दाखवा, म्हणजे ह्या शहरातल्या मुलांना ते कळेल. तेव्हा हे, आणि चिवण सारखा कुत्रा मुका प्राणी आहे, परंतु तो अतिशय प्रेमळ आहे, आजीच्या सारखाच त्यांच्या घरात राहणारा आणि भैरूचा चांगला मित्र आहे. मुलांना, या सगळ्या मुलांना खेळायची फार हौस आहे. सुट्टी लागली, रविवार लागला, दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या, पाणी, आणि नदीला पाणी भरपूर आहे. शहरातल्या मुलांना नद्या कुठं माहिती आहेत हो? नद्या आहेत ते नाल्यासारख्या झालेल्या आहेत. स्वच्छ सुंदर अशा निळ्याशार पाण्याच्या नद्या आता खरं तर खेड्यात तरी किती राहिल्यात माहिती नाही, परंतु या भैरूच्या आजीमध्ये जी कथेमध्ये नदी दाखवली आहे, खरोखर मुलांना असं वाटेल की आपण जाऊन नदीमध्ये पोहावं. त्या कडेच्या काठावरचं हिरवगार गवत, पिकलेली शेतं सगळं पाहावं नक्की मनापासून शहरातल्या मुलांना वाटेल. आणि त्या आईबाबांना नक्की सांगतील की आम्हाला भैरूच्या आजीसारखा गाव दाखव. निदान कोकणामध्ये जाऊन तरी ही मुलं हा सगळा परिसर पाहतील, समुद्र पाहतील, शंख शिंपले गोळा करतील. हा जो आनंद आहे ना मुलांचा लहानपणातला, तो आनंद आजची मुलं म्हणजे हरवूनच बसलेली आहेत.
परंतु या भैरूच्या आजीच्या निमित्तानं चंद्रकांत भोसले सरांनी आणि नरेंद्र देशमुखांनी हे मुलांना उघडं करून समोर ठेवलेले चित्राच्या रूपाने. आणि प्रियंका मॅडम म्हणाल्या तसं की मुलांना आकर्षित करतात ते चित्र, की ते आपण पाहावं, मग पुढं काय होतंय, पुढे काय होतंय, कोण आहे ही भुताळी, काय होतंय. आणि बरोबर आहे की ह्या सगळ्या मुलांची एवढी गट्टी आहे की ती सगळी मुलं झाडावर चढल्यानंतर भुताळी येता म्हणता क्षणी पटापट उड्या मारतात, परंतु रघु मात्र अडकून पडतो त्या बेचक्यात, झाडाच्या 2 फांद्याच्या बेचक्यामध्ये अडकून पडतो. आणि भुताळी जवळ येते म्हटलं कसा तरी करून तो सुटका करून खाली पडतो, पाठीवर पडतो, त्याला लागतं, ओरडतो, पण मित्र त्याला साथ देतात. तेवढ्यात भुताळी येते आणि त्याला उचलते. त्यावेळेला आजी येते भैरूची, मुलांनो घाबरू नका, मी आली आहे. आणि आजीला बघून सगळ्यांचा धीर म्हणजे त्यांची सगळ्यांची पाचावर धारण बसते की आता आम्हाला आजीमुळं कुणालाच काही होणार नाही. तरीही भैरू त्या भुताळीला म्हणजे त्या चोराला बरोबर गलोलीनं दगड असा मारतो की त्याच्या डोक्याला लागतं, तो रक्तबंबाळ होतो. चिमण जाऊन तो खाली पडल्याबरोबर चिमण जाऊन त्याला चावा घेतो, पुन्हा ते ओरडायला लागतो. आणि खरा तो भुताळी नसून तो चोर असतो हे लक्षात आल्यावर तो माफी मागतो आणि आजीला म्हणतो की मी भुताळी नाहीये, मी असा असा कैदेतून आलेला चोर आहे. हे जे तो कबूल करतोय हे त्याचं खरोखर तो म्हणजे चोर असणं वाईटच आहे, कुणाची वस्तू घेऊ नये, परंतु ते तो कबूल करतो की मी याच्यापूर्वी असं कधीही केलेलं नाही, मला क्षमा करा आजी. आणि म्हणून आजीचं मन पाघळतं, तिथं तिचं मन स्त्रवतं आणि ती म्हणते की बाळांनो कपडा घेऊन या, चिंदे वगैरे कापूस घेऊन त्याला मलमपट्टी करतात, रक्त पुसतात आणि मग पोलिसाच्या स्वाधीन होतो तो चोर. तर या ठिकाणी हे आजीचं जे कर्तृत्व आहे, मुलांच्या नकळतपणे त्यांच्या मनामध्ये माणुसकीची बीजे रोवणं, त्यांना मूल्य काय आहे, शेवटी एकमेकांना प्रेम देणं. आणि शेवटी आजीचा सत्कार होतो. या मुलांच्या शाळेमध्ये गावामध्ये सगळे गावकरी येतात, सगळे ग्रामस्थ आजीचा जय जयकार करतात. आजी म्हणते की हे मी एकटीनं केलं नाही, ह्या माझ्या सर्व नातवांनी केले, त्यांचाही सत्कार करा. त्यांचाही सत्कार होतो. आणि शेवटी आजी गाणं म्हणते की आपण सगळेजण एक झालं पाहिजे. 5 बोटं आहेत ते वेगवेगळी आहे, पण जेव्हा मूठ बनते त्यावेळेला ती एकीचं बळ होते. ती मूठ आपली एकी दाखवते. तेव्हा सर्वांनी एकीनं राहिलं पाहिजे, एकट्टा राहिलं पाहिजे, संकटकाळी एकमेकांना मदत केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी आजीनं दिलेला मंत्र जो आहे ते सगळेजण लक्षात ठेवतात. या ठिकाणी खरोखर अतिशय कौतुकास्पद आहे की भोसले सर आणि देशमुख सर आणि त्यांचा संपूर्ण त्यांची टीम जी आहे यांनी अपार कष्ट घेतलेले आहेत. भास्कर पाटील सरांनी यांनी सुद्धा अतिशय म्हणजे माझा पाठलाग करून, माझी मैत्रीण आहे प्रिया म्हणून धारूरकर, तिला सांगितलं, तिनं माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यामुळं तुम्हा सर्वांच्या समोर मला यायला मिळालं. आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं ह्या पुस्तकाचं स्वागत केलंय ते त्याच योग्यच आहे. त्याबद्दल ह्या दोघांचेही मनापासून खूप खूप कौतुक. भास्कर सरांचे आभार. आणि आपण सर्वांनी माझे हे 4 शब्द ऐकून घेतलेत, मला हा मान दिलात, त्याबद्दल शर्मिला मॅडम, भास्कर सर, नरेंद्र देशमुख सर आणि चंद्रकांत भोसले सर या सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि मी इथं थांबते. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय समर्पकपणे आपण या पुस्तकावरच्या आपली भूमिका आणि आपले मनोगत इथे व्यक्त केलं. आभार आपले पुनश्च एकदा. आणि यानंतर कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण वळत आहोत. या बाल चित्रकथेचे संपादक आदरणीय नरेंद्र देशमुख सर यांना मी विनंती करेल की आपण आजच्या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन
इथे करावं. आदरणीय नरेंद्र देशमुख सर. पुन्हा नमस्कार. काय योगायोग आहे बघा. आता हे भैरूची आजी नावाचं पुस्तक आम्ही लिहिलं, संपादित केलं. तर जोंधळे मॅडम तुमचे आभार याच्यासाठी पण की माझा आजोळ औरंगाबादचा आहे. बर. म्हणून एक मला ती आठवण आली. त्याबद्दल तुमचे तर आभारच, पण आणखीन एक आठवण आली म्हणून डबल आभार तुमचे. आणि नंतर डॉक्टर प्रियंका, माझी सगळी शाळेतली 10 वर्ष धुळ्यामध्ये गेली. हा. ओके, त्यामुळे तुमचे पण डबल आभार. सो योगायोगच म्हणायला पाहिजे की आपण दोघी इथे आलात, त्याबद्दल आभारी आहोत. बालवाचक कुठे आहेत आमचे बालवाचक? एक सांगायचं राहिलं की जे आम्ही कधी म्हणजे विचार पण केला नव्हता, असे सगळे पैलू तुम्ही सगळ्यांनी उलगडून सांगितले. म्हटलं अरे बापरे, याला एवढे पण सगळे असे पैलू डायमेन्शन्स आहेत का? आणि सॉरी, माझं थोडे इंग्रजी शब्द येतील मध्ये मध्ये, माफी. पण एवढे सगळे डायमेन्शन्स बघून सुद्धा मी म्हटलं अरे बापरे, काहीतरी राहून गेलं. तर ते जोंधळे मॅडम तुम्ही सांगितलं, गलोलीचं चित्र शेवटच्या पानावरती टाकणार आणि ते गलोल कशी वापरतात ते पण त्याचं एक चित्र डेफिनेटली टाकणार. आणि म्हणजे त्यामध्ये व्हिडिओ पण टाकता येतो, तो व्हिडिओ पण टाकेल की लोक गलोल कसे मारतात, तर लोकांना काहीतरी कळेल त्यातनं. हे आहे तंत्रज्ञान तुम्ही एवढ्या वयामध्ये शिकून घेतलं, हे कौतुकास्पद आहे. हो हो हो, ते आता कौतुकास्पद आहे. खरंच आहे. बरोबर, आपण पुढे गेलंच पाहिजे, त्याला पर्याय नाही. तर शर्वरी आणि प्रणुष्का, तुमचं खूप खूप कौतुक. भास्कर निर्मळ पाटील, नमस्कार. तुम्ही फार छान, अतिउत्तम नियोजन केलं, त्याबद्दलही तुमचे धन्यवाद. सुनील गोसावी सर आणि शर्मिला मॅडम, तुमचेही खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आमचे वर्गमित्र उमेश खेले आणि विकास गजबिये पण होता, त्यांचेही खूप धन्यवाद. शब्दगंध साहित्य परिषद आणि वाचकपीठ प्रतिष्ठान यांचे सगळ्यांचे सदस्य आणि कार्यकारिणी यांचे पण अगदी मनापासून आभार. या कार्यक्रमामध्ये काही अनपेक्षित लोक पण होती, आम्ही बोलवली होती पण आली ती, त्याबद्दल त्यांचेही आभार. माझी बहीण होती, माझी मिसेस पण आहे, तिने खूप जरा सहन केलंय. सकाळी 6 वाजता मीटिंग काय होती आणि रात्री 11 वाजता काय होती, त्यामुळे त्यांनी सहन केलं, त्याच्याबद्दल तिचे खूप खूप आभार. आणि आपण सगळेजण एकत्र आला तिथे, आम्हाला प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. सर्वांचेच पुनश्च एक वार आभार. खूप छान हा सोहळा अनुभवता आला, पाहता आला आणि इंदुमती ताईंना खूप छान ऐकता आलं, त्याबद्दल पुनश्च एक वार आपलेही आभार मॅडम. सगळे छान बोलले तो. प्रियंका मॅडम, लेखक स्वतः चंद्रकांत भोसले सर, नरेंद्र देशमुख सर, भास्कर सर, सगळ्यांचंच कौतुक आहे. आणि मुख्य म्हणजे ह्या दोन्ही लहान वाचक मुली पण छान बोलल्या, त्यामुळे त्यांचंही कौतुक. आणि शर्मिला मॅडमनी सर्व सूत्र व्यवस्थित सांभाळले, त्यामुळे त्यांचंही खूप सगळ्यांचंच कौतुक. धन्यवाद. धन्यवाद.